Dear student, today we will start with the page number 19. Up to the page number 18, in the last period, we have seen this part is completed. Now we have to start with as I put it down. But we must recall what we have studied in last few days. तर मागच्या तासिकांमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे ते माउंट एव्हरेस्टच्या टॉपवर चढलेत आणि त्यांच्या डोक्यात कसे विचार आलेत. त्यांनी आपल्या दोघांमध्ये पॅक्ट केला की कोण पहिले गेला आहे. नॉट टू टेल एनीबडी, मस्ट टेल बोथ ऑफ देम वेंट देअर ॲट अ टाईम. एकाच वेळेस गेलं हे सांगायचं. असे वेगवेगळे क्वालिटीजसुद्धा तुम्हाला याच्यातून त्यांच्यामध्ये दिसून येतात. देन की फर्स्ट थॉट त्यांच्या डोक्यात काय आलं. वेन दे क्लाइम्ड ॲट द टॉप ऑफ द माउंट एव्हरेस्ट अँड हू दे रिमेंबर्ड द गॉड अँड दे ऑफर्ड मेनी थिंग्स. अँड तेंजिंग नॉर्गे हॅड बीन very ecstatic to be there, and he had some possessions from his family members to offer at the top of the mountain, and his youngest daughter Nima had given him the pencil, prized pencil that is called. Now we begin with as I put it down. I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood what he had shown, the prized possession of his daughter, that is blue-colored pencil. And when he showed it to Hillary, he was very smiling. And that was the thing they really were enjoying. Then I got out the flags which I had on piece of string about 4 feet long. How many feet long the string is? 4. And what he did, I fastened one end to my I6 and Hillary took pictures as I held it up. त्या तारामध्ये ते चारही फ्लॅग लावलेले होते आणि एक एंड त्याने I6 एक्स म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण कुऱ्हाडी म्हणतो ना, असं लाकूड वगैरे फोडण्याची त्याच पद्धतीची आईस कापण्यासाठी तोडण्यासाठी एक्स असते, त्याच्या टोकाला त्याने एक बाजू बांधली आणि ते फ्लॅग असे उडत आहेत तिथं. आणि तो पिक्चर हिलरीने तेंजिंग नॉर्गेचा घेतला आहे. अँड व्हॉट ही सेज नेक्स्ट, ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस एक्स डाऊन विथ मी, आय buried one end of the string in the ice on the top and the other in snow on the slope down below. When we left, they were lying flat against the summit. What he says, त्याला आईस एक्स परत आणायची होती म्हणून त्याने त्या फ्लॅग असलेल्या ताराला काय केलं, त्याचे 2 एंड होते. एक एंड कुठे टाकला, इन द आईस ऑन द टॉप आणि दुसरं इन स्नो, विच पार्ट, स्लो डाऊन, उतार या ठिकाणी आहे तिथं, असं एक टॉपवर आणि एक उताराच्या ठिकाणी. सो दॅट वॉज व्हेन दे लेफ्ट, दे वर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट आणि ते अगदी समिटच्या बरोबरीने त्या ठिकाणी होते, त्याच्या उंच नव्हते. दॅट काइंड ऑफ थिंग यू मस्ट नोटिस. नाव I was thirsty. I took out
water tumbler for a drink, but found the water in metal container had frozen. I couldn't quench my thirst. I ate some biscuits and offered some to Hilary. So, pay attention to the underlined words. How the writer was feeling? Thirsty. And in which container he had the water? Water tumbler. Water tumbler मध्ये पाणी होतं. परंतु त्या पाण्याचं काय झालं होतं? फ्रोझन म्हणजेच बर्फ झालेलं होतं. म्हणून तो पाणी पिऊ शकला काय? नाही. क्वेंच मीन्स तहान भागवणे, सॅटिस्फाय द थर्स्ट. आणि त्यामुळे तो तहान भागवू शकला नाही. हा एक एक्झाम्पल. कोणतं? बघा हा सेंटेन्स, आय कुड नॉट क्वेंच माय थर्स्ट. या वाक्याचं तुम्ही यूज एबल टू किंवा यूज अनेबल टू या ग्रामरच्यासाठी आपण याचा वापर करू शकतो आणि ते तुम्हाला करायचं आहे. आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सम टू हिलरी. काय खाल्लं त्याने? बिस्किट्स खाल्ले. काही कुणाला दिले? हिलरीला पण दिले. सो इट वॉज. नेक्स्ट, आय वॉज विअरिंग अ रेड स्कार्फ. What he says? What he had? Red scarf, which my great friend Lambert had given me last year. When? Last year. Who was Lambert? A leader of the 1952 Swiss expedition. It was just a year ago, on May 28th, when we were standing at 28,215 feet, that he gave me the scarf. आणि जेव्हा ते भेटले, लांबट हा चांगला मित्र होता. कोणाचा? तेनझिंग नॉर्गे. त्याने तेनझिंग नॉर्गेला मे 28, 1952 मध्ये काय दिलं? रेड स्कार्फ दिलं. काय दिलं? रेड स्कार्फ. कशासाठी? की जेव्हा केव्हा तो म्हणाला की व्हेनेवर यू विल गो टू द माउंट एव्हरेस्ट यू विल हॅव इट विथ यू. सो इट वॉज. बघा पुढे. आय ओव्हर इट ऑल द वे अप द माउंटेन फ्रॉम दार्जिलिंग. As I stood at the top, I remembered him and felt that he was with me. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. I didn't feel tired. I felt exhilarated. It was a very clear sensation. यामध्ये लेखकाला कसं वाटत होतं ते बघा. मित्रत्वाचं गुणसुद्धा त्या रेड स्कार्फ त्याने घेऊन गेले आणि ते सुद्धा तुम्हाला इथून लक्षात येतं. मित्रत्व कसं जपलं पाहिजे. ही रिमेंबर द रेड स्कार्फ अँड ही टेकन इट विथ हिम ॲट द टॉप ऑफ द माउंटेन. आणि जेव्हा त्याने तो रेड स्कार्फ बघितला तेव्हा त्याला कुणाची आठवण झाली? त्याचा मित्र. कोण? लॅम्बर्ट. याच्या वरच्या उतारामध्ये बघा मी अंडरलाईन केलेला आहे तो. आणि त्याला कसं वाटलं? ही फेल्ड. हाऊ डिड ही फील? ही वॉज विथ हिम. लॅम्बर्ट वॉज विथ हिम ॲट द टॉप ऑफ द माउंटेन. असं त्याला वाटलं की लॅम्बर्ट त्याच्यासोबतच आहे. अँड हाऊ डिड ही फील अगेन? ॲब्सोल्युटली फिट. अबाउट द फिजिकल फिटनेस ही सेज, mental fitness he says, how they feel? Very fit. Mind absolutely clear. Then he didn't feel tired. त्याला थकवा सुद्धा वाटला नाही. पण काय वाटलं? How did he feel? Exhilarated. How did he feel? Exhilarated. It was a very clear sensation.
अगदी आनंदी, happy and excited. That he was feeling. Next. Below, all the hills and mountains looked like gods and goddesses to me. The plains below looked like so many broken pieces of the map. यामध्ये इमेजरी यूज केलेली आहे, फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे. लाईक तुम्ही जर शिकलेले असाल तर 10वीपर्यंत सिमिली हा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी येतो. कंपॅरिजन जेव्हा करतो आपण दोन बाबींमध्ये तेव्हा. आणखी दुसरं वाक्यसुद्धा सिमिलीचं उदाहरण आहे. तर या दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतं की कंपॅरिजन केलेलं आहे लेखकाने. काय कंपेअर केलेलं आहे? हिल्स अँड माउंटेन्स. कशासोबत? वरून त्यांना कसं दिसत होतं? हिल्स अँड माउंटेन्स. आणि ते कशाशी कंपेअर केलं त्याने? गॉड्स अँड गॉडेसेस. कुणासारखे वाटले त्यांना? गॉड्स अँड गॉडेसेस. त्याच्यानंतर प्लेन्स कसे वाटले? जे प्लेन्स होतं पठार भाग, तो कसं वाटलं त्यांना? ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. कसं वाटलं? ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. सो इट वॉज दॅट ही फेल्ट अबाउट. नाव 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. 20 or 30 feet below the top, there was enough flat square for 2 people to sleep. You could pitch one tent there. The summit is flat on one side and steep on the other. There is snow on the northern side, rocks on the south and east, and snowy rock on the west. We stayed on the top a little more than 15 minutes. We were lucky that there was no gale, or it would have swept us off. My next thought was how to get down safely. Now, there was not a big space to stand. They had how much space there? Where 2 or 3 people could stand. 2-3 लोकच तिथं उभं राहू शकतात एवढी जागा होती. केव्हा तयार होत होती ती जागा? इफ यू कट आईस, जर तुम्ही बर्फ कापलं तर. देन ॲट द बिलो ऑफ द माउंट एव्हरेस्ट, अराउंड 20 to 30 feet below of the top, they had enough flat square. किती लोकांसाठी? 2 people to sleep. किती लोक झोपू शकतात तिथं? 2 लोक. आणि तिथं काय आणखी ठेवू शकतात? 1 टेंट. काय लावू शकतात? परत एक टेंटसुद्धा त्या ठिकाणी लावू शकतात. आता बघा हाऊ द समिट इज. द समिट इज फ्लॅट ऑन दी वन साईड अँड स्टीप ऑन दी अदर. दुसऱ्या बाजूला उतार आहे, एका बाजूला फ्लॅट आहे. देन देर इज स्नो. देर इज स्नो ऑन व्हॉट साईड? नॉर्दर्न साईड. रॉक्स साऊथ अँड ईस्ट. त्याच्यानंतर स्नोवी रॉक वेस्ट साईडला आहे. अँड वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 minutes. How many minutes they were at the top of the mountain? 15 minutes. And they said they were lucky. किती वेळ होते ते? 15 मिनटं. आणि लकी म्हणतात कशासाठी? There was no gale. Gale means strong wind. जोराचा वारा. कारण तिथं वारा नव्हता. जोराचा वारा आला असता तर काय झालं असतं? काय झालं असतं? Swept us off. त्यांना तिथून वाऱ्याने खाली पाडलं असतं आणि त्यामध्ये त्यांचा कदाचित मृत्यू झाला असता. अँड देअरफॉर दे वेर व्हेरी लकी की दॅट देअर वॉज नो गेल. ॲट द नेक्स्ट मोमेंट व्हॉट ही थॉट? हाऊ टू गेट डाऊन
safely. Now the other thought they had now. They enjoyed at the top, but now they have to descend, climb down the mountain. आता त्यांना उतरायचं होतं आणि ते विचार त्यांच्या डोक्यात सुरू झाले की कसं आता या ठिकाणी सेफली कसं उतरायचं आहे त्यांना सेफली सुरक्षितपणे. दॅट थॉट केम इन देअर माइंड. सो रीड दिस पार्ट अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम यू आस्क अस. अँड आफ्टर दॅट तुम्हाला इथं प्रश्न दिलेला आहे. हा भाग बघा, हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. हा तर याची उत्तरं तुम्ही लिहून घ्यायची. बाय.